नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बहुतेक विद्यार्थ्यांना 10वीच्या परीक्षेनंतर बेस्ट ऑफ 5 ही पद्धत काय आहे गुणांची हे माहीत नसतं. त्यासाठीच आज व्हिडिओ आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने पाहावा. खास करून 10वीच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा, कारण त्यांना बेस्ट ऑफ 5 ही पद्धत काय आहे ते कळायला थोडं सोपं होईल. बेस्ट ऑफ 5 पद्धतीमुळे आपल्या गुणामध्ये किंचित वाढ होते. ती वाढ कशी होते आणि का होते हे आपण आज पाहणार आहोत. चला तर मग पाहूया बेस्ट ऑफ 5 पद्धत काय आहे. मित्रांनो, आपल्यासमोर हा एक मार्कांचा चार्ट दिलेला आहे. आपण या सर्व गुणांची टोटल केली तर 404 ही टोटल होते. आता ही टोटल एकूण 6 पेपरांची आहे. 6 पेपर म्हणजे 600 गुण झाले. म्हणजे तुम्हाला 600 पैकी 404 गुण मिळालेले आहेत. आता आपण ती टक्केवारी काढूया. बघा, यांची टक्केवारी येते 67.33 म्हणजेच 67.33% जे पण असेल. आता आपण बेस्ट ऑफ 5 बघूया. बेस्ट ऑफ 5 म्हणजे काय बघा. आता इथे मी तुम्हाला इंग्रजी विषयाचे मार्क्स धरले नाही आहेत, कारण ज्या विषयात तुम्हाला सर्वात चांगले मार्क आहेत ते विषय टक्केवारीसाठी गृहीत धरले जातात. जसं तुम्हाला इंग्रजीमध्ये सर्वात कमी मार्क आहेत, म्हणजेच तुमचा बेस्ट ऑफ 5साठी इंग्रजी हा विषय गृहीत धरला जाणार नाही. आता उरलेल्या विषयांची टोटल किती आहे ते बघूया. पहा, आपल्या उरलेल्या विषयाची टोटल आहे 350. आता एक विषय कमी झाल्यामुळे तुम्हाला हे मार्क 500 पैकी मिळाले आहेत असं आपण म्हणूया. तुम्ही आता टक्केवारी पाहिलीत तर टक्केवारी 500 गुणांपैकी 350 मार्क, 350 मार्क म्हणजेच टक्केवारी होते 70%. बघा मित्रांनो, मघाशी तुम्हाला 67% होते आणि आता ते 70% होत आहेत. म्हणजे एक विषय ज्यात कमी गुण आहेत तो आपण गृहीत धरला नसेल तर बेस्ट ऑफ 5मुळे आपल्या मार्कांमध्ये वाढ होते. मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या 10वीच्या गुणामध्ये किंचित वाढ होते. आय होप तुम्हाला बेस्ट ऑफ 5 ही पद्धत काय आहे ही कळली असेल किंवा नसेल कळली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. म्हणजे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून चांगले नियम आणि अटी जे बोर्डाला गुणांची पद्धत वापरली जाते त्यामध्ये सांगता येतील. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.